हॅलो मंडळी, मागच्या वेळी तुम्ही ऐकलात ताजमहालची गोष्ट. पण आग्रा म्हणजे फक्त ताजमहालच नाही बरं का. आग्रा म्हणजे आग्रा किल्ला सुद्धा आहे, आग्र्याचा लाल किल्ला. तर या एपिसोड मध्ये ऐकूयात आग्र्याच्या लाल किल्ल्याविषयी. नक्कीच ऐका हा एपिसोड. आग्रा. आग्रा म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो फक्त पांढरा शुभ्र ताजमहाल. पण आग्रा म्हणजे नक्की एवढंच आहे का? नाही. आग्रा म्हणजे अजून एक डोळ्यासमोर घटना येते, ती म्हणजे आग्र्याहून सुटका. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. आणि आग्र्याचा दरबार, ज्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला, तोच हा आग्रा किल्ला. आम्ही ताजमहाल बघून आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आग्रा किल्ल्याला भेट देण्याचं ठरवलं. तसं हॉटेलवरून निघालो, रिक्षा केली आणि आग्रा किल्ल्याकडे प्रस्थान केलं. आग्रा नक्की कसा आहे, काय आहे बघितला. पण आग्रा म्हणजे मोठं काही नाही, तर आग्रा म्हणजे एक सिंपल सिटी आहे. पण ताजमहाल आणि आग्रा किल्ल्यामुळे त्याला एक वेगळं नाव निर्माण झालं. अशा या आग्र्यात आम्ही आग्रा किल्ला, आग्र्याचा लाल किल्ला बघायचं ठरवलं. दिल्लीमधला लाल किल्ला बघितलेला आम्ही, परंतु आग्र्याचा लाल किल्ला बघायचा मुद्दाम ठरवलं. कारण आम्हाला बघायचं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ज्या किल्ल्यातून सुखरूपपणे नजरगैदेतून बाहेर आले, तिथून अगदी युक्तीने सुटका करून घेतली, तो आग्र्याचा लाल किल्ला कसा आहे हे बघायचं होतं. त्यामुळे आम्ही रिक्षा करून आग्र्याकडे निघालो. तर आग्र्याचा जो लाल किल्ला आहे त्या समोर, तुम्हाला विश्वास बसणार नाही, आग्र्याच्या लाल किल्ल्याच्या दरवाजासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, हातात तलवार घेतलेला. आणि त्या तलवारीचं नोक बरोबर आग्र्याच्या लाल किल्ल्याच्या दरवाजावर आहे. आणि आम्ही ज्या रिक्षातून जात होतो त्यावेळेस त्या रिक्षावाल्याला विचारलं की हा पुतळा कोणाचा आहे. मुद्दाम विचारलं बरं का. तर तो बोलला छत्रपती शिवाजी महाराज का. पुन्हा आम्ही विचारलं, आपको पता है ये यहाँ क्यों रखा है, इनका इतिहास पता है क्या आपको. तो बोला नहीं, बस इतना ही पता है यहाँ पुतला है, पर क्यों है क्या है पता नहीं. त्यामुळं पुन्हा आम्ही त्याला तो आग्र्याच्या सुटकेचा जो इतिहास आहे त्याला एकदम शॉर्टमध्ये सांगितला. त्याच आग्र्याच्या किल्ल्यातून स्वराज्याचे 2 राजे आणि काही सैनिक सुखरूपपणे सुटका करून बाहेर आले. तो भव्य किल्ला होता. असं नाही की तो किल्ला एकदम लहान होता, तो अतिभव्य किल्ला आहे आग्र्यातला. त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून जाताना त्याची भव्यता लक्षात येते. अगदी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पाय ठेवला की तुम्हाला कळतं की खाली चहूबाजूनी चर आहे. त्यामध्ये त्या काळी पाणी होतं, कारण आग्रा हा भुईकोट किल्ला आहे. भुईकोट किल्ल्याच्या बाजूने चरीची तटबंदी असते. तर ती चर जवळपास 10 ते 15 पुरुष खोल, म्हणजे 30 ते 40 फूट खोल होती. आणि रुंदीला अंदाजे 100-1 मीटर असेल, इतकी मोठी चर. त्या चरीवर एक बंद होणारा दरवाजा, जो बंद करता येत होता आणि खाली टाकता येतो त्या चरीवर, तिथून तो पुलासारखं काम करायचं. त्यावरून वाट जाते आग्रा किल्ल्यात. आग्रा किल्ल्यात प्रवेश करताना त्या दरवाजाची भव्यता लक्षात आली. दरवाजावर वरच्या बाजूला अणकुचीदार सुळे होते, जेणेकरून जरी हत्तीनं धडक मारली तरी ते सुळे हत्तीच्या डोक्यात जाऊन घुसावेत. अशा दरवाजातून आम्ही आत गेलो आणि सहसा एका गोष्टीकडे कुणाचं लक्ष जात नाही, तिथं बरोबर माझं लक्ष गेलं, ती म्हणजे दरवाजाच्या मागील बाजू. आता हल्लीच्या काळात आपल्याला मोटर वगैरे आहेत दरवाजे उचलायला, पण त्या काळात कसे उचलत असतात. तर एक मोठा गोल दगडी गोळा त्या दरवाजाच्या साखळीला बांधलेला आणि तिथं एक हुक अडकवलेलं. जर ते हुक काढलं तर तो गोळा घसरत खाली यायचा आणि दरवाजा ऑटोमॅटिक वर यायचा. अशी त्या काळाची मेकॅनिझम होती. आणि तो गोळा सुद्धा साधा सुद्धा नव्हता. तो गोळा 2-3 फुटबॉल जेव्हा एकत्र करू आणि तेव्हा एक मोठा गोल होईल तेवढा तो गोळा होता. हे बघून आम्ही आतल्या साईडला वळालो
आतल्या साईडला दुसरा दरवाजा लागला. तिथंच दुसऱ्या दरवाजावर नक्षीकाम केलेलं आहे. ते पूर्ण लाल दगडामध्ये आहे. आत जाता जाता तो दुसरा दरवाजा लागला. दुसरा दरवाजापासून पुन्हा डावीकडे वळालो तर तिसरा दरवाजा लागला. असे आग्रा किल्ल्याला 3 दरवाजे. असं म्हणतात ना की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सुटका करून पेटाऱ्यातून निघत होते त्यावेळी त्यांना अडवणूक करत होते. म्हणजे ज्यावेळेस मिठाया पेटाऱ्यातून पाठवत होते त्यावेळेस 2-3 दरवाज्यावर चेक व्हायचे. तेच हे 2-3 दरवाजे. त्याच दरवाज्यातून आत गेलं की उजवीकडं एक खोली लागते. आता अशा खोल्या भरपूर आहेत तिथं, पण त्या खोलीचं एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे त्या खोलीमध्ये आपल्या स्वराज्याच्या 2 राजांना नजरकैद केलं. हो, तीच खोली जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना नजरकैद केलेलं. ती खोली बघत बघत आम्ही पुढे गेलो. तसं तर आता प्रत्येक किल्ल्यात आम दरबार, खास दरबार असतोच. तसाच आग्रा किल्ल्याला होता आम दरबार. आग्रा किल्ल्यातला भव्य दरबार. हा आम दरबार कितीतरी खांबावर उभा आहे. फक्त खांबावर उभा आहे. जर तुम्ही त्याची भव्यता बघितली तर त्याचं पूर्ण छत हे खांबावर उभं आहे. आणि त्या आम दरबाराच्या मधोमध संगमरवरी चौथरा आहे, तो सिंहासनासाठी. असा हा आम दरबार बघून पुढे गेलो. आम दरबाराच्या मागे थोडं चालत गेलो तर लागतो तो खास दरबार. म्हणजे जिथं फक्त खास लोकांच्या बैठकी व्हायच्या. ती पण एक भव्य खोली आहे, ज्या खोलीमध्ये जाण्यासाठी दरवाजा एकदम लहान आहे. तुम्हाला वाकून जावे लागते. आता खास दरबारातून वर गेलं की अनेक महाल लागतात. आता त्या आग्रा किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर एका महालामध्ये प्रवेश केला तर तुम्ही चालत चालत म्हणजे शेवटच्या महालातून बाहेर येता. हे सगळे महाल आपापसात जोडले गेलेले. आम्ही एका महालातून वर निघालो. तो होता अकबर महाल, जिथे अकबर राहत होता. तोही अतिभव्य असा महाल बघत बघत गेलो. भिंतीवरील अत्यंत कुशल नक्षीकाम, संगमरवर आणि लाल खडकामध्ये असे दोन्हीमध्ये नक्षीकाम बघत गेलो. जाता जाता मी भिंती बघितल्या तर भिंतीमध्ये मध्ये एक होल असायचं, एक छिद्र असायचं. आणि भिंत अशी हात मारला की पूर्ण पोकळ लागायची. आम्हाला कळालं नाही का असं का भिंती पोकळ का. पुन्हा असेच महाल बघत पुढे गेलो तर आम्हाला असं कळालं की या भिंती पोकळ एवढ्यासाठीच ठेवल्यात की जर उन्हाळ्यात उकडायला लागलं त्या भिंतीतून पाणी फिरवायचं आणि पूर्ण महाल थंड ठेवायचं. त्या काळची ही टेक्निक म्हणजे नॅचरल AC. कारण दिल्ली आग्रामध्ये उकाडा खूप, त्यामुळं त्या भिंतीतून पाणी फिरवायचे आणि तो महाल थंड ठेवायचा. हीच टेक्निक. आणि आग्रा किल्ल्यावर पाणी कसं बरं आलं असेल, त्यावेळेस काही पंप हाऊस होते नव्हते, तर त्या नदीतून पाणी उचलायचे आणि पूर्ण महालामुळे पूर्ण आग्रा किल्ल्यात फिरवायचे. किल्ल्यात सुद्धा कारंजे आहेत, किल्ल्यात सुद्धा उद्यान आहेत. असे महाल बघत आम्ही पुढे आलो आणि तिथं लागला आम्हाला जोधाबाईचा महाल. अत्यंत सुंदर असं रेखीव काम, देखणी वास्तू असा हा जोधाबाईचा महल. तिथे जोधाबाई राहायची. हा आग्रा किल्ला फक्त अर्धाच बघता येतो, कारण पुढचा जो पार्ट आहे तो मिलिटरीच्या अंडर आहे, जिथं आपल्याला प्रवेश करता येत नाही. असंच हा आम दरबार, खास दरबार महाल बघून आम्ही एका ठिकाणी आलो तर तिथे होत्या पायऱ्या. असं बसण्यासाठी कट्टा असतो ना एकावर एक, त्यासाच पायरी. तर विचारलं तर त्या गाईडने आम्हाला असं सांगितलं की या पायऱ्या या गरीब लोकांसाठी किंवा जे समस्या सोडवण्यासाठी आले आहेत त्यांना बसायला केले. कारण तुम्हाला माहित आहे अकबर राजाची हिस्ट्री. तर अकबर राजा हा अत्यंत उदार आणि मदत करणारा राजा होता. मुघल सम्राटामध्ये अकबर राजा सगळ्यात श्रेष्ठ मानला जायचा. त्यामुळं तिथं आम दरबाराच्या समोर पायऱ्या कट्टे केल्या आहेत बसायला. या पूर्ण किल्ल्यात
तुम्हाला बाग बगीचे भरपूर दिसेल, कारंज्या भरपूर दिसतील. पुन्हा मागे जातो रस्ता, तो जातो रंगमहाल. तिथून असे वेगवेगळे महाल आहेत, तिकडे जातो. अजून एक खास गोष्ट बघितली, आम दरबाराच्या मागे एक महाल आहे. त्या महालात एक खोली आहे. त्या खोलीच्या गॅलरीतून जर तुम्ही नजर टाकला की समोर दिसतो ताजमहाल. आहा, काय नजारा दिसतो. आणि त्या खोलीचं वैशिष्ट्य असं, ज्यावेळेस औरंगजेबाने शहाजहानला नजरकैदेत ठेवलेलं, त्यावेळी त्याच खोलीत ठेवलेलं. शहाजहानला बाहेर पडायची परमिशन नव्हती. फक्त त्या खोलीच्या समोर एक छोटीशी मस्जिद आहे, तिथंच फक्त तो नमाज पढू शकत होता. एवढाच त्याचा बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट. शहाजहाननं फक्त एकच अट घातलेली की मी जोपर्यंत मरतोय, जोपर्यंत माझे डोळे झाकतात, तोपर्यंत मला मुमताज बेगमची कबर दिसली पाहिजे, म्हणजेच ताजमहाल दिसला पाहिजे. म्हणून त्याला अशी एक खोली दिलती की तिथून फक्त आणि फक्त ताजमहाल दिसेल. आणि तो नजाराही अतिशय सुंदर आहे. आम्ही तीही खोली बघितली. शेवटी त्याच खोलीमध्ये शहाजहानचा मृत्यू झाला. जर खरं सांगायचं म्हणलं तर दिल्लीचा लाल किल्ला बघितला, आग्र्याचा लाल किल्ला बघितला, पण आत गेल्यावर नुसती त्याची भव्यता आणि कलाकुसर मस्त वाटते. पण तिथे गेल्यावर अंगात जी ऊर्जा येते किंवा जी चेतना निर्माण होते किल्ल्यावर गेल्यावर, ती तिथं होत नाही. कारण त्या जागेचा इतिहासच असा क्रूर आहे की मुघल सम्राटांनी कितीतरी निर्दयी हत्या केल्या आहेत. म्हणजेच औरंगजेबाने शहाजहानची आणि त्याचा भाऊ दारा शिकोहची. तसेच याआधीही तिथं भरपूर हत्या झाल्या आहेत. त्यामुळे तिथं गेल्यावर अशी ऊर्जा येत नाही किंवा एक फील येत नाही जो आपल्या इकडे किल्ल्यांवर गेला होता. त्यामुळं ते किल्ले फक्त बघण्यासाठी चांगले आहेत. पण जर खरी ऊर्जा घ्यायची असेल तर महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना पर्याय नाही. कारण मी राजस्थानमधलेही किल्ले बघितलेत आणि दिल्ली आग्राचाही किल्ला बघितलाय. तर असा हा आग्रा किल्ला आम्ही बघत बघत पुन्हा बाहेर आलो. आग्रा किल्ला थोडाच आहे, कारण अर्धा निम्मा मिलिटरीच्या अंडर आहे. त्यामुळे जर तुम्हाला आग्रा किल्ला बघायचाच असेल, त्यामुळं जर तुम्ही आग्र्यात गेला, नक्कीच हा किल्ला बघा. किल्ला बघण्यासारखा आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यापेक्षा आग्रा किल्ला जास्त बघण्यासारखा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही बघून या. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडमध्ये, एका नव्या विषयासह. तोपर्यंत गुड बाय.